नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष ठाकूर आज तुमच्या समोर गणित हा विषय घेऊन आलेलो आहोत. गणित अगदी आपण बेसिक पासून आज सुरू करूया. तर स्पर्धा परीक्षेमध्ये कमीत कमी 20 ते 25 क्वेश्चन आपल्याला गणित या विषयावर बघायला मिळतात. गणित विषय जर पाहायला गेला तर स्पर्धा परीक्षेचा एक मुख्य घटक म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, तर आज आपण या विषयाला अगदी बेसिक पासून सुरू करूया. यामध्ये पहिला बघूया आपण नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्याला आपण मोज संख्या असे सुद्धा म्हणतो. मोज संख्या, नैसर्गिक संख्याला आपण मोज संख्या म्हणतो. उदाहरणार्थ 1 2 3 4 अशा अनंत या संख्यांना आपण मोज संख्या म्हणतो. मोज संख्या या आपण व्यवहारात व्यक्ती किंवा वस्तू मोजण्याकरिता उपयोग करतो, म्हणून या संख्यांना मोज संख्या असे म्हणतात. दुसरा आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या 0 1 2 3 4 5 या अशा अनंत. तर या संख्यामध्ये फक्त 0 हा जास्तचा समाविष्ट झालेला आहे, तर यामध्ये 0 समावेश नाही. यावर एक प्रश्न विचारला गेला होता की क्रमागत 5 पूर्ण संख्यांची सरासरी किती. तर कितीतरी मुलांचा हा प्रश्न चुकलेला होता, तर त्याने 1 पासून सुरुवात केली होती व 1 पासून सुरुवात केली म्हणून यांचा अंक हा इकडे 1 व इकडे 5 आला होता. जर ते 0 पासून त्यांनी 0 पासून सुरुवात केली असती तर पहिला 0 आणि शेवटचा 4 आला असता आणि 4 3 7 8 9 10 आणि यांची सरासरी 5 आली असती. ठीक आहे, 5 नाही 4 प्लस 3 प्लस 2 प्लस 1 प्लस 0 डिवायडेड बाय 5 झाले 10 डिवायडेड बाय 5 इक्वल टू 2. म्हणजे याची सरासरी 2 यायला पाहिजे होती, तर याच्यामध्ये जास्तीच्या 5 आल्यामुळे हे झाले 15. मग याची सरासरी आली होती 3 आली होती. याची सरासरी 3 सरासरी आली होती. तर हा प्रश्न त्यांचा चुकलेला होता, कारण की त्यांनी 1 पासून सुरुवात केली होती. तर आपण आठवणीत ठेवावे की 0 हा पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे म्हणून. ठीक आहे, मग बघूया आपण तिसरा मूळ संख्या. मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे स्वतःने किंवा 1 या संख्याने भाग जाणे म्हणजेच मूळ संख्या होत. तर अशी एक समसंख्या आहे की जी मूळ आहे, ती आहे 2 3 5 7 13. यांच्यामध्ये लिंक अशी कुठलीही लिंक नसते, तर हे अचानक येणारे अंक असतात. तर सर्वात लहान मूळ संख्या जर विचारली आपल्याला, तर सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे व ती एकमेव अशी समसंख्या आहे की जी मूळ आहे. मग याच्यामध्ये असे कोणतीही समसंख्या नाही की जी मूळ आहे. सर्व विषम संख्या, म्हणजे सर्व विषम संख्या नाही पण विषम संख्या मधूनच ह्या मूळ संख्या येतात. तर एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत व या 25 मूळ संख्यांची जर आपल्याला बेरीज विचारली तर यांची बेरीज 1060 ही 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते. याच्यामध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. ठीक आहे, मग नंतर बघूया आपण सहमूळ संख्या. चौथा बघूया सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे असे 2 अंक घेतले आपण. ठीक आहे, 9 आणि 10. तर या संख्याला जर आपण कोणत्याही एका संख्येने जर भाग दिला तर या संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जाऊ शकत नाही. जर आपण 2 ही संख्या घेतली तर 2 ने या 10ला भाग जाईल पण 9ला भाग जाणार नाही. जर आपण 3 घेतला तर 3 ने या 9ला भाग जाईल, 10ला भाग जाणार नाही. म्हणजेच या संख्येला आपण सहमूळ संख्या म्हणू. ठीक आहे, तर क्रमागत येणाऱ्या नैसर्गिक संख्या या कधीही सहमूळ संख्या असतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये 15
व 17 या सहमूळ संख्या आहेत का? तर या संख्येला आपण जर 3 ने भाग दिला तर या 5 ला जाईल व 17 ने फक्त 17 ला भाग जाईल, म्हणजे ही पण सहमूळ संख्या आहे. जर 15 आणि 18 जर ही संख्या विचारली तर या संख्येला 3 ने या दोन्ही संख्येला भाग जाते, म्हणजे ही सहमूळ संख्या नाही. तर सहमूळ संख्या आठवणीत ठेवाव्या. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सहमूळ संख्या लक्षात ठेवू. मग आहे जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे प्रत्येक जोडमूळ संख्यांच्या विचारात जर एक संयुक्त संख्या येत असेल तर त्याला आपण जोडमूळ संख्या असे म्हणतो. जसे की 3 व 5. 3 व 5 या संख्यांच्या दरम्यान 4 ही एक संयुक्त संख्या आहे. ठीक आहे, तर असे एकूण जोडमूळ संख्या 1 ते 100 पर्यंत एकूण 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ज्या प्रकारे झाली 3 व 5, 3 व 5 चा एक गट, 11 व 13 असे एकूण 8 गट पडतात. ठीक आहे, मग बघूया आपण संयुक्त संख्या. 6वा आहे संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्या. संयुक्त संख्यामध्ये 4, 6, 8, 9, 10 म्हणजेच एक संख्या व 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या, म्हणजे एकूण 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत व 1 जर आपण सोडला तर आपल्याला एकूण 74. तर आपल्याला 1 ते 100 पर्यंत एकूण अशा 74 संयुक्त संख्या मिळतील. ठीक आहे, मग यानंतर आपण बघणार परिमेय संख्या. परिमेय संख्या. तर परिमेय संख्या एकूण 3 प्रकारच्या आहेत. ठीक आहे, एक आहे साधी परिमेय संख्या. साधी परिमेय संख्या. दुसरी आहे कर्निस्थ परिमेय संख्या. कर्निस्थ परिमेय संख्या. तिसरी आहे दशांश परिमेय संख्या. तर साधी परिमेय संख्या म्हणजेच 3 5, 5 6, 0 0 भागीला 5 या प्रकारे आपण साध्या परिमेय संख्या बघतो. जर हा 0 खाली आणि 5 जर वर असला तर याला आपण परिमेय संख्या म्हणणार नाही, कारण की याचा उत्तर आपण काढू शकत नाही. ठीक आहे, तर ही झाली अपरिमेय संख्या. ठीक आहे, तर कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे काय? तर कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे ज्या कोणत्या संख्या रूट मध्ये येत असतात व रूट मध्ये आलेली संख्या जर याच्या आपण त्या संख्येला आपण जर रूटच्या बाहेर काढला तर ती संख्या पूर्ण येते. म्हणजे अंडर रूट 16 जर याचा आपण उत्तर काढला तर तो पूर्ण संख्या येईल, म्हणजे तो 4 येईल. ठीक आहे, जर याचा उत्तर काढला आपण तर याचा उत्तर 2 येईल, म्हणजेच ह्या संख्या झाल्या कर्निस्थ संख्या की ज्याचा उत्तर पूर्ण संख्यामध्ये येईल. तर दशांश परिमेय संख्या. दशांश परिमेय संख्या म्हणजेच पॉइंटच्या नंतर 30 संख्या वारंवार येणे, म्हणजेच त्याला आपण दशांश परिमेय संख्या म्हणतो. तर या परिमेय संख्याला आपण अखंडित आवर्ती संख्या असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर दुसरा मग आहे आणखी 2 5 2 5 या संख्यांचा असा गट सुद्धा येतो, त्याला सुद्धा आपण परिमेय संख्या असे म्हणतो. तर हे झाले परिमेय संख्यांचे 3 प्रकार. ठीक आहे, मग आपण बघणार आहोत अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे अशा संख्या
ज्या आपण लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरने काढू शकतो. ठीक आहे. तर या संख्या झाल्या, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 5/0. हा उदाहरण आहे अपरिमेय संख्याचा. जसा पाय घेतला आपण, पायची जर व्हॅल्यू बघितली आपण तर पायची व्हॅल्यू येणार 22/7. जर याचा आपण उत्तर काढला तर 3.1 वाचला 3 पण या प्रकारे येईल. ठीक आहे. या संख्यामध्ये कसं आहे की आपण परिमेय संख्यामध्ये बघितला की तोच गट किंवा त्याच संख्या पॉइंट नंतर तीच संख्या वारंवार येणे त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. पण यामध्ये तेच संख्या वारंवार येत नाही, म्हणून याला अखंडित अनावर्ती अपरिमेय संख्या असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर हे झाले अपरिमेय संख्येविषयी माहिती. मग बघणार आहोत आपण वास्तव संख्या. वास्तव संख्या कशाला म्हणतो? वास्तव संख्या कशाला म्हणतो? तर परिमेय व अपरिमेय, परिमेय व अपरिमेय, अपरिमेय यांच्या गटाला वास्तव संख्या असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याला वास्तव संख्याविषयी फक्त एवढीच माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. मग बघूया आपण त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत की 6 ही संख्या आहे. ठीक आहे. जर आपल्याला त्रिकोणी संख्या ओळखायला सांगितली की खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती, जर आपल्याला त्यामध्ये 6 हा अंक दिलेला असेल किंवा नसेल, पण जर आपल्याला संख्या काढायला सांगितली तर जी संख्या आहे त्या संख्येची दुप्पट करावी. ही झाली 12. व 12चे आपण मग खाली अवयव पाडू. ठीक आहे. की 3 चौ 12. ठीक आहे. 6 दुनी 12, 12 एक 12. ठीक आहे. तर क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. जर आपल्याला हे जर दुप्पट केलेली संख्या मिळेल तर आपण ज्या संख्येचा आपण दुप्पट केला होता त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणू. ठीक आहे. या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणू. तर हा झाला त्रिकोणी संख्या. जर आपल्याला सर्वात लहान त्रिकोणी संख्या जर विचारली तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही 1 आहे. ठीक आहे. जर त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची असतील तर कशा काढणार आपण? 1, मग आहे 3, मग आहे 6, मग आहे 10. तर आपण एवढा काढल्यानंतर आपल्याला समजेल की यामध्ये 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. म्हणजेच जे संख्या याच्यामध्ये 2 मिळवली त्याच्यानंतर जे संख्या आहे ती संख्या मिळवायची, म्हणजे किंवा एक संख्या जास्त मिळवली तर आपल्याला समोरील त्रिकोणी संख्या मिळेल. जरी आपण इथे 6 + 4 केले तर 10 मिळाला. मग 10 मध्ये जर आपण 5 मिळवले तर आपल्याला 15 ही त्रिकोणी संख्या मिळेल. 15 मध्ये 6 मिळविला तर आपल्याला 21 ही त्रिकोणी संख्या मिळेल. म्हणजे यावरून आपण प्रत्येक त्रिकोणी संख्या आपण काढू शकतो. ठीक आहे. तर यावर जर आपल्याला प्रश्न विचारला की 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा, तर आपल्याला उत्तर काढता यायला पाहिजे. ठीक आहे. तर आपण त्यावर एक प्रश्न बघणार आहोत. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा. ठीक आहे. तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया काढा म्हटला तर आपल्याला 15ची दुप्पट करावे. 15 या संख्येच्या दुप्पट करावा लागेल. तर 15 दुनी 30. हा जो याचा गुणाकार जो येईल आपला, तर त्याच्या खालील जी वर्गसंख्या आहे ती घेऊन जर त्याचा अंडररूट काढला म्हणजे वर्गमूळ काढला तर आपल्याला त्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळेल. ठीक आहे. तर 30च्या खालील वर्गसंख्या आहे 25. जर याचा वर्गमूळ काढला तर आपल्याला मिळाला 5. तर 5 ही म्हणजे 15 या त्रिकोणी संख्येचा पाया
हा 5 आहे व 5 ही एक त्रिकोणी संख्या नाही, कारण या त्रिकोणी संख्येचा पाया आहे, कारण की ही त्रिकोणी संख्या आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. मग जर दुसरा प्रश्न विचारला की 12 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. तर 12 गुणिले किंवा याचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर n+1 डिवायडेड बाय 2 या प्रकारे आपण याचा फॉर्म्युला घेऊ शकतो. तर n म्हणजे 12, मग n+1 म्हणजे 12+1 झाले 13 डिवायडेड बाय 2. तर 2×12 व 13×78. तर 12 पाया असलेल्या संख्येची त्रिकोणी संख्या ही मिळाली आपल्याला 78. तर या प्रकारे आपल्याला त्रिकोणी संख्यावरती प्रश्न विचारले जातात. तर आपण बघूया हे. ठीक आहे, मग आपण बघणार आहोत दर्शनी किंमत व स्थानिक किंमत. दर्शनी किंमत काय आहे, स्थानिक किंमत काय आहे. ठीक आहे, तर आपल्याला एक संख्या दिलेली आहे, समजा 5322. ठीक आहे, जर आपल्याला या 5ची स्थानिक किंमत विचारली तर 5ची स्थानिक किंमत ही 5000 आहे. जर या 5ची आपल्याला दर्शनी किंमत विचारली तर 5ची दर्शनी किंमत फक्त ही 5च राहील. ठीक आहे, हे झाली स्थानिक किंमत. तर ही झाली दर्शनी किंमत. जर या आपल्याला 3ची स्थानिक किंमत विचारली तर 3ची स्थानिक किंमत आहे 300 व 3ची दर्शनी किंमत आहे 3. ठीक आहे, जर आपल्याला 2ची स्थानिक किंमत विचारली तर 2ची स्थानिक किंमत आहे 20 व 2ची दर्शनी किंमत आहे 2. तर आपण समजले असेल की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते. ठीक आहे, आता याच्यानंतर बघणार आहोत आपण कसोट्या. जर आपण पोलीस भरती करत असाल तर पोलीस भरतीमध्ये कसोटीवरती एकाच तरी क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, तर आपण आता बघणार आहोत कसोटी. ठीक आहे, 2ची कसोटी. एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 या गटामधून कोणतीही संख्या जर आपल्याला एकक स्थानी मिळाली तर त्या संख्येला 2 ने भाग जाईल. ठीक आहे, उदाहरणार्थ 3, 4, 5, 6 ही एक संख्या आहे 3456. तर या संख्येला 2 ने भाग जातो, कारण की या संख्येमध्ये या गटामधून 6 ही संख्या आलेली आहे. ठीक आहे, 3, 5, 3 ही संख्या सम आहे का, तर ही संख्या सम नाही, कारण की या गटामधून जो एकक स्थानी आहे तो अंक आलेला नाही, म्हणून ही संख्या सम असणार नाही. तर ही संख्या सम असेल, म्हणजेच या गटामधून कोणतीही संख्या एकच स्थानी मिळाली तर ती सम संख्या असेल. ठीक आहे, मग बघूया आपण 3ची कसोटी. 3च्या कसोटीमध्ये काय आहे की एखादी संख्या आहे, समजा ही संख्या आहे 3456. जर आपण या संख्येची बेरीज करू, या संख्येची बेरीज केल्यानंतर जर 3 ने त्या संख्येच्या बेरजेला भाग जाईल तर आपण त्या संख्येला 3ची कसोटी मानू. ठीक आहे, तर याची बेरीज करूया. 7, 7, 5, 12, 12 आणि 6, 18. तर याची जर आपण बेरीज केली तर 18 आली. ठीक आहे, जर 18ला आपण 3 ने भाग दिला तर 3 ने या संख्येला पूर्णतः भाग जाते, तर या संख्येला 6 ने पूर्ण भाग गेला, म्हणून 3ची कसोटी आपल्याला माहित पाहिजे की जी संख्या आहे त्या संख्येची बेरीज व त्या बेरजेला 3 ने भाग जाणे अनिवार्य असते, तर त्याला आपण 3ची कसोटी म्हणू. ठीक आहे, मग आहे 4ची कसोटी. 4ची कसोटी म्हणजे एकक स्थानी 0 किंवा सम संख्या आली म्हणजेच 0, 2, 4 म्हणजेच जे एकक व दशक स्थानी
जर समसंख्या आल्या किंवा त्या संख्येला जर 4ने भाग गेला तर त्या संख्येला आपण 4ची कसोटी मानू. उदाहरणार्थ एक संख्या आहे, या संख्येच्या दशक स्थानी 48 आहेत, तर 48ला 4ने पूर्णता भाग जाते, म्हणून 4ची कसोटी आपल्याला जर समजायची असेल तर याप्रमाणे समजूया. किंवा याच्यानंतर आपण 2 शून्य घेतले. ठीक आहे, जर इथे 2 शून्य आले तरी 4ने पूर्णता भाग जाते, तर 4ची कसोटी दशक स्थानी 2 शून्य किंवा दशक स्थानच्या म्हणजे एकक व दशक स्थानच्या 2 संख्यांना जर 4ने भाग जाईल तर त्याला आपण 4ची कसोटी म्हणू व त्या संख्येला 4ने पूर्णता भाग जाईल. ठीक आहे, मग बघूया आपण 5ची कसोटी. ठीक आहे, 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0 किंवा 5 जर आला तर त्या संख्येला पूर्णता भाग जाईल. ठीक आहे, या संख्येला 5ने पूर्ण भाग जाईल का, तर हो, कारण की याच्या एकक स्थानी 0 आहे. मग बघूया आपण 6ची कसोटी. 6ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 3ने पूर्ण भाग जाईल त्या संख्येला 6ने सुद्धा पूर्ण भाग जाईल. मग बघूया आपण 7ची कसोटी. 7ची कसोटी म्हणजे जर आपण एक संख्या घेतली 1 से 26. ठीक आहे, तर या संख्येची आपण दुप्पट केली म्हणजेच झाले 6 गुणिला 2 केला तर आले 12. मग हे जो संख्या वाचली, कारण की हे आहे 3 अंकी संख्या. ठीक आहे, 3 अंकी संख्यामधून आपण एकक स्थानची संख्या पकडली व त्या संख्येची दुप्पट केली. मग जी राहिलेली संख्या आहे त्या संख्येला या दुप्पट केलेल्या संख्यामधून आपण वजा करू. ठीक आहे, जर वजा केल्यानंतर आपल्याला 0 किंवा या 6च्या पटीत किंवा 7च्या पटीत संख्या मिळत असेल, 0 किंवा 7च्या पटीत, 0 किंवा 7च्या पटीत, 7च्या पटीत जर 0 किंवा 7च्या पटीत जर आपल्याला ती संख्या मिळाली तर त्या संख्येला 7ने पूर्णता भाग जाईल. ठीक आहे, मग बघणार आहोत आपण 8ची कसोटी. 8ची कसोटी एकक, दशक व शतक स्थान. एकक, दशक व शतक स्थानच्या अंकाला जर 8ने पूर्णता भाग गेला तर त्या संख्येला आपण 8च्या कसोटीने भागू शकतो. उदाहरणार्थ एक संख्या आहे 4, 5, 64, 4864. आपल्याला विचारला की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर आपण 8ने भाग देऊ शकतो, कारण की जे एकक, दशक व शतक स्थान मिळून 8 या अंकाने या संख्येला भाग जाते. काढून बघूया. 8 सखम 48. ठीक आहे, मग 0 तर 0, मग राहिला 64, तर 8 8 64. म्हणजेच 6 से 8 या संख्येने जर आपण 8 ला गुणले तर आपल्याला 4864 मिळेल. तर ही झाली 8ची कसोटी. मग आहे 9ची कसोटी. जर ज्या संख्येला 3ने भाग जाईल, म्हणजेच 3ची कसोटी आपल्याला माहित आहे की दिलेल्या अंकांची बेरीज केल्यानंतर जी बेरीज मिळते त्या संख्येला जर 3ने भाग जाते तर त्या संख्येला आपण 3ची कसोटी मानतो. तर त्याच प्रकारे 9ची सुद्धा कसोटी ज्या संख्येला 3ने भाग जाईल त्या संख्येला 9ने सुद्धा भाग जातो. मग आहे 10ची कसोटी. 10ची कसोटी नाही तर आपण 11ची कसोटी बघणार. 10ची कसोटी आपल्याला माहित आहे. ठीक आहे, तर 11ची कसोटी ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, उदाहरणार्थ 5, 6, 7, 8, 9 आणि 3 ह्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर या संख्यांच्या समस्थानच्या संख्या व विषम स्थानच्या संख्या, समस्थानच्या संख्या व विषम स्थानच्या संख्या यांची बेरीज करून त्यांची वजाबाकी करावी.
जर ती संख्या आपल्याला 0 किंवा 11च्या पटीत मिळाली तर त्या संख्येला आपण 11ची कसोटी मानू. तर 5 आणि 7 झाले 12, 12 आणि 9 झाले 21. ठीक आहे, 21 यांची बेरीज. आणि मग आहे 6 आणि 8 झाले 14, 14 आणि 3 झाले 17. तर याच्यामधून 17 मायनस केले तर आपल्याला मिळणार, आणि मिळाले 4. तर ही संख्या जी याच्या वजाबाकी आलेली आहे ही संख्या 0 किंवा 11च्या पटीत नाही, म्हणून ही संख्या 11ची, या संख्येला 11ची कसोटी लागणार नाही किंवा या संख्येला 11ने भाग जाणार नाही. ठीक आहे, तर आपण अशी संख्या बघूया की आता मला ते संख्या एज इट इज माहित नाही, कारण की जर आपल्याला भाग द्यायचा असेल तर ती संख्या माहित असणे आवश्यक आहे. ठीक आहे, तर आपल्याला जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने भाग जाईल, तर आपल्याला एकक स्थानच्या अंकांची बेरीज म्हणजे समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानच्या अंकांची बेरीज घेऊन त्यांची वजाबाकी करावी व 0 किंवा 11च्या पटीत जर ती संख्या आली तर त्या संख्येला 11ची कसोटी लागणार. ठीक आहे, मग बघूया आपण 12ची कसोटी. 12ची कसोटी 3 व 4, 3 व 4 या संख्येने जर त्या संख्येला भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने पूर्णता भाग जातो. ठीक आहे, तर ह्या झाल्या आपण पूर्ण कसोटी बघल्या. आता बघूया बेरीज व वजाबाकी यांच्यावर साधे साधे क्वेश्चन असतात, पण साइन म्हणजे चिन्हामुळे आपण तो प्रश्न चुकतो. ठीक आहे, बेरीज व वजाबाकी आपल्याला एक बेरीज घेऊया. ठीक आहे, -5 प्लस 6. जर आपल्याला या संख्येची बेरीज विचारली तर मायनस प्लस मायनस. ठीक आहे, व 5 मायनस 6 तर याच्या उत्तराला 1. ठीक आहे, पण हा मायनस येईल की प्लस येईल, तर हा येईल प्लस. ठीक आहे, कारण की जे संख्या आपण ज्या संख्येची वजाबाकी किंवा बेरीज करू त्या संख्येच्या समोर जो चिन्ह असतो तोच उत्तराला चिन्ह द्यावं लागते. म्हणून 6 ही धन संख्या आहे तर उत्तर सुद्धा आपला धन मध्येच येणार. तर धन 1 याची वजाबाकी म्हणजे बेरीज झाली. ठीक आहे, दुसरा बघूया. -2 -2 -2 -2 जर आपल्याला या अंकांची वजाबाकी विचारली तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की जे चिन्ह आहेत, चिन्ह जर सम अंकात असतील तर आपण त्या अंकांची बेरीज करूया. ठीक आहे, कारण की इथे चिन्ह सम आहेत, इथे 4 चिन्ह आहेत, म्हणून आपण या अंकांची बेरीज करूया. तर 2 2 2 2 झाले 8. तर या प्रश्नाचा उत्तर येईल 8. तर या प्रकारे आपण आज बेसिक बघितला. तर धन्यवाद.